नमस्कार, मी स्नेहल जोशी सादर करीत आहे सरोज नेने लिखित मनबोली या पुस्तकातील चिंतनिका. का बरं म्हटलं असेल ना चिंतनिका? मला तर वाटतंय शब्दालंकार लिहून आलेल्या हे स्फुट काव्यच आहे, ते सादर करते. टपटपणारे तुझे शब्द मी हातावर झेलतो, पाहत राहतो त्यात पडलेल्या भावनांचे सप्तरंग. ते अवघे रंग रंगपंचमी अत्तराची, फुलून जेव्हा दरवळतात तेव्हा सय मृदगंधाची. अनासक्त वणवणत्याची माथी चिंतेचा भार, नक्षत्रांच्या निमंत्रणाची पालखी कधी येणार? ना कळलं सूर्याला चंद्रही तसाच उगवे, धरतीला लागते चाहूल मनी नवशब्दांचे डोहाळे. तू असता माझ्या संगे झाडा पुन्हा नव्हाळी, शिशिरातही मनाला सुखवे हिरवळ होली. दव थेंब पानावरती शब्दात रंगुनी जाती, पहाटेच्या स्वप्न पंखांना नव्या दिशा दाखविती. शब्द थेंब थेंब वाहती रोज नवे घट भरतात, घोट घोट ओठी येता नवे श्वास सुरू होतात. ठकठक उरात पुन्हा हळूहळू सुरू होते, गात्रोगात्री रंध्रात देही नवी कात टाकते. उधळून जातो निसर्ग सुंदर रंगांची बरसात, भिजून जाता त्याच्यामध्ये आनंद माळी देहात. पाहात बसते चैत्र पौर्णिमा किरणातून धावते, श्रीरंगासह धुंद होऊनी रंग तयाचा लेते. अरुणी किरणी धरती भेटे त्याची सुवर्ण कांती ल्याली, आली आभा नभास नवती तरी माती मनात भिनली. ते तर वैभव त्रैलोक्याचे पदरात नित्य तो टाके, जगण्याची कळा शलाकी ओठी अमृत घनाचे प्याले. सरी अक्षरांच्या पानावरी टपटपल्या, शब्दांचे हात पकडून मुक्त नाचू लागल्या. ते दान अक्षरांचे आनंद वाचनाचा, जोडी तनमनांना लाभे अक्षरधन आम्हाला. मैत्री कशी? जसं नितळ नीर, ना लाटा ना वलय ना तरंग, डोकावून कधीही पहा जळी भावनांचं सुखतारांगण. पहाटोली भिजेल अंगण, घरात भरुनी वाहे रांजण, सांजवातीला क्षितिजी निरांजन, हाती देती रेशमाचे कंकण. प्रेम म्हणजे विश्वासाचा नितळ हात, निर्गुणाला सगुण करून देत राहतात आधार. तो तुटला तर श्वास जातो संपून, त्याला पुढे जाण्यासाठी शुभेच्छांची वाट देऊन. कृष्ण मेघ दिसता आकाशी धरती चातक झाली, अंगोअंगी ओली हुळहुळ गात्री लवलवे सुख पालवी. स्वप्न हिरे नयनी दाटे, स्वप्न हिरवे नयनी दाटे, मधुर शिळ वाजली, मोर पंख दिसता देखणे